कोणी कधीच विचार केला नव्हता की मुंबई ते नागपूर हे 750 किलोमीटरचं अंतर अवघ्या 8 तासात सहज पार करता येऊ शकेल. पण देवेंद्र फडणवीसांमुळे ते शक्य झाले. कोणी कधीच विचार केला नव्हता की मुंबईच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जलद आणि गारेगार प्रवास शक्य होईल. पण महामेट्रोद्वारे मुंबईतच नव्हे तर पुणे, नागपूर यासह महाराष्ट्रातील अनेक शहरात मेट्रोचे जाळे उभारण्यास सुरुवात झाली. हे फक्त देवेंद्र फडणवीसांमुळे शक्य झालं. कुणी कधीच विचार केला नव्हता की 40 वर्ष लाल फितीत अडकलेला MTHL सत्यात उतरेल. पण देवेंद्र फडणवीसांनी ते शक्य केलं. कुणालाच आशा नव्हती की देशात बुलेट ट्रेन धावेल, पण मोदीजींच्या प्रयत्नांनी देशात बुलेट ट्रेन आली आणि देवेंद्र फडणवीसांमुळे देशातील पहिली बुलेट ट्रेन महाराष्ट्रातून धावणार. काँग्रेस आणि पवारांनी महाराष्ट्राचे रस्ते खड्ड्यात घातले. उद्धव ठाकरेंनी मुंबई विकून खाल्ली. पण देवेंद्र फडणवीस नामक नेत्याने 5 वर्षांचं मुख्यमंत्री पद भूषवूनही पायउतार झाल्यानंतर मुंबईत भाड्याच्या घरात राहिले. हा तोच नेता आहे ज्याने महाराष्ट्राचे रस्ते चकचकीत केले. अगदी विमानं धावतील इतक्या उत्कृष्ट दर्जाचे रस्ते राज्यात बनतायत. मुंबईला थेट राजधानी दिल्लीशी जोडणारा मुंबई दिल्ली हायवे असो की मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंक, मुंबई ठाण्यातील ट्रॅफिकची कोंडी सोडवणारा ठाणे बोरिवली बोगदा असो की ऐरोली कटाई फ्रीवे, सामान्य माणसाचे कष्ट, श्रम आणि पैसा वाचवणारे रस्ते आणि सुविधा देवेंद्रजींमुळे शक्य झाली. आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीस म्हणजे अंतर कमी करून शहरं जवळ आणणारा अवलिया.